नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुमचं माझं YouTube चॅनल स्टडीफाय सर मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसभेच्या फायनल आन्सर की आली त्याच्यानुसार काय काय बदल झालेत, कोणते प्रश्न बदल झालेत, किती प्रश्न रद्द झालेत आणि याचा कट ऑफवर एकंदर काय परिणाम होईल तर याच्याविषयी माहिती घेऊ. तर आता आपण लगेच फायनल आन्सर की नुसार मी हा पेपर होता डी सेट सीट डी आहे त्याच्यानुसार आता आपण उत्तरे पाहूया. मी ऑलरेडी टिक करून ठेवले. तर हा पहिलाच प्रश्न होता, हा रद्द झालेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आपण कॅन्सल झालेलेच पहिले पटपट पाहून घेऊया. हा एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न याचं उत्तर कॅन्सल झालेलं आहे. एक प्रश्न कॅन्सल, हा पहिला प्रश्न कॅन्सल झालाय. सेट डी आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे कॅन्सल झालेला. हा वाला प्रश्न आयोगाने याचं पहिल्या आन्सरनुसार हे उत्तर दिलं होतं, पण हे आणि हे या दोघांमध्ये कन्फ्युज असल्यामुळे आणि त्यांनी काय विचारलं होतं, जगातील सर्वात मोठी खाण आणि म्हणले अमेरिकेमध्ये. तर हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी होतं, त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न कॅन्सल केला असा. तर हा दुसरा प्रश्न आहे कॅन्सल आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालचा लगेच हा 24व्या प्रश्नाचा प्रश्न सेट आपला डी आहे, तर त्याच्यामधला पण कॅन्सल झाले कारण ही जोडीच लागत नव्हती. छत्रपती संभाजीनगरला आपण सिटी ऑफ गेट्स वगैरे म्हणतो, तर हे होतं. तर आयोगाने पहिल्या आन्सरनुसार त्याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर दिलं होतं, पण जो डी आहे त्याला 4 आणि वर्ध्याला 1 असं कुठं लागतच नव्हतं. त्याच्यामुळे हा प्रश्न पण आयोगाने रद्द केलेला आहे. तर आता आपण 3 प्रश्न बघितलेत. हा एक प्रश्न, हा एक प्रश्न. त्याच्यानंतर आपण हे चेंज झालेले प्रश्न आहेत ते आपण नंतरच्या राऊंडला पाहूया. पहिल्यांदा कॅन्सल झालेले प्रश्न पाहून घेऊ. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे 42 क्रमांकचा सेट डी आहे. तर हा प्रश्न सुद्धा रद्द केलाय. आता हा प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये वाचतानाच थोडासा कॉन्ट्राडिक्टरी होता, पेपरमध्ये वाचतानाच विरोधाभासी होता. कारण हे पहिलं स्टेटमेंट आहे ते इथं म्हणते उच्च उत्पन्न असलेले देश आणि खालच्या वाक्यात म्हणताना म्हणते ते लो इन्कम कंट्रीज. त्याच्यामुळे दोन वाक्य 100% विरुद्ध होते. त्याच्यामुळे हा प्रश्न आयोगाला कॅन्सल करणं भागच होता. तर हा चौथा प्रश्न होता रद्द झालेल्यापैकी. अजून 2 प्रश्न आहेत, आपण ते पाहूया. तर हा एक प्रश्न होता रद्द झालेला. आता याचं उत्तर जर ढोबळ मानून दिलं असतं तर हे आलं असतं, पण याच्यामध्ये कळत नाही की ते आउटवर्ड पॅरलर सरफेसला आहे का इनवर्ड पॅरलर सरफेसला आहे. तर याच्यामध्ये क्लिअर होत नाही, मग याच्यात प्लस किंवा मायनस अशा गोष्टी सांगाव्या लागल्या असत्या. त्याच्यामुळे सुद्धा हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. आता फक्त एक प्रश्न राहिले कॅन्सल करण्यात आलेला, तो आपण पाहूया. टोटल 6 प्रश्न कॅन्सल झालेले आहेत. कॅन्सल झालेले प्रश्न संपलेत. आता आपण चेंज झालेले प्रश्न किंवा पुन्हा एकदा आपण कॅन्सल झालेले प्रश्न डबल एकदा पाहून घेतो. तर हा पहिलाच प्रश्न होता, तो जोड्या लावामध्ये विचारला होता. हा एक रद्द झालेला आहे. दुसरा प्रश्न होता 23 नंबर आणि 24 नंबरचा 1 नंबर, 23 नंबर, 24 नंबर हा 2 प्रश्न कॅन्सल झाले. टोटल 3 प्रश्न गेलेत. त्याच्यानंतर हा 42 नंबरचा चौथा प्रश्न कॅन्सल झालाय. त्याच्यानंतर हा एक प्रश्न कॅन्सल झालाय 5वा आणि हा एक प्रश्न कॅन्सल झालाय 6वा, जो आपल्याला मागच्या राऊंड मध्ये राहिला होता. याचं उत्तर आयोगाने पहिल्यांदा बेरिलियम दिलं होतं, पण कोबाल्ट पण निघते. तर अशी 2 उत्तर संदिग्ध असल्यामुळे हा प्रश्न सुद्धा कॅन्सल करण्यात आलेला आहे. तर सेट डी आहे. क्वेश्चन नंबर कॅन्सल झालेले 1, 25, 26 हा 65 आणि 52 आणि अजून एक 42 का 41 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपण पाहूया. हा 42 नंबरचा क्वेश्चन. तर 42. तर हे असे 6 प्रश्न कॅन्सल झालेले आहेत. तर हे प्रश्न कॅन्सल झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. माफ करा, 23 आणि 24 नंबर आहे, पण तिथं 25 आणि 26 लिहिलं होतं. तर ते क्वेश्चन एकदा व्हेरीफाय करून घ्यायचे होते.
23 आणि 24 नंबरचे प्रश्न कॅन्सल झालेले आहेत. तर असे टोटल 6 प्रश्न आयोगाने कॅन्सल केले, रद्द. आता याचा परिणाम होईल तर 100% खूप मुलांना याची निगेटिव्ह मार्किंग पहिल्या याच्यात भेटली होती, काही जणांचे चुकले असतील तर रद्द झाल्यामुळे मार्क्स काही जणांचे वाढतील किंवा ज्यांचे बरोबर होते त्यांचे 2.5 मार्क कमी होतील, म्हणजे 2 मार्क कमी होतील. आणि ज्यांना निगेटिव्ह पेनल्टी बसली होती 0.50 मार्क्स त्यांचे कमी झाले होते, तर त्यांचे हे आता वाढतील कारण हा रद्द प्रश्न झाल्यामुळे. आणि ज्यांना ऑलरेडी 2 मार्क प्लस मध्ये होते आता ते मायनस मध्ये जातील, त्यांचे हे नुकसान होणार आहे. तर आता याच्यापैकी तुम्ही आता बघू शकता हे 6 प्रश्न आहेत, कोणाचे किती बरोबर आले त्याने प्रत्येकाने आपापले मोजावे. आणि समजा माझे 3 चुकले होते, समजा माझा हा चुकला होता उदाहरणार्थ, आणि हा चुकला होता आणि 3 रद्द झाले, तर माझा 1.5 मार्क वाढणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचे किती प्रश्न चुकतील किंवा किती बरोबर येतील त्याच्यावर तुमचे मार्क कमी जास्त होण्याचे चान्सेस आहेत. तर आपण ही स्क्रीनशॉट आपण कॉपी करून घेऊया आणि फ्रंट पेजलाच लावूया. येस, तर आता हे रद्द झालेले प्रश्न होते. प्रश्न क्रमांक तर हे रद्द झालेले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 23, 24, 42, 62 आणि 65. आता आपण हे रद्द झाले, आता आपण बदललेले बघूया. चेंज कोणते कोणते क्वेश्चन आहेत तर 4 क्वेश्चन मध्ये चेंजेस आहेत. तर कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया 2 मिनिटांमध्ये. हा प्रश्न आहे मित्रांनो, पर्यावरणावरचा प्रश्न होता. तर याचं उत्तर आयोगाने बदललेलं आहे आणि आता फायनल आन्सर नुसार पर्याय क्रमांक 3 ए आणि बी हे उत्तर दिलेले आहे. तर हे एक प्रश्न चेंज झालेला होता. पर 31 नंबरचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न चेंज झालाय 37 नंबरचा. तर याचं उत्तर आयोगाने पहिल्यांदा अ ब क दिलं होतं. हा आकडा थोडासा चुकीचा होता. इथे ऑफिशियल डेटानुसार 84 हवं होतं, तर प्रश्नामध्ये 48 आहे. तर फक्त एवढी मायनर एक थोडीशी आयोगाकडून प्रिंट मिस्टेक म्हणा किंवा देताना आकडा असा दिला होता. पहिल्या आन्सर आयोगाने अ ब क हे उत्तर दिलं होतं, पण त्याच्यानंतर त्याला चेंज करून फक्त ब आणि क म्हणजे बी आणि सी हे बरोबर एवढंच दिलेलं आहे. तर हा दुसरा, पहिला होता तो 31 नंबरचा, आता तो 37 नंबरचा. त्याच्यानंतर पुढचा चेंज झालेला प्रश्न हा अन्न सुरक्षा कायदा 2013 बाबत. पहिल्या आन्सरनुसार आयोगाने पर्याय क्रमांक 4 उत्तर दिलं होतं, पण त्याच्यानंतर हे दुसरं वाक्य आहे ते आयोगाने चूक ठरवलेलं आहे आणि आता फक्त पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर दिलेलं आहे. तर हा तिसरा प्रश्न आहे जो बदल झालेला आहे. आणि आता चौथा प्रश्न बघूया आपण जो बदल झालाय. तो गुजरात आणि कुठल्या राज्यांचा प्रश्न होता, त्याचं उत्तर बदलून दिलेलं आहे. तर तो हा प्रश्न आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपयोगातील लैंगिक समानता वाढवण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे असं होतं. पहिल्या आन्सर आयोगानं उत्तर त्याचं 1 नंबर दिलं होतं, पण आता पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. तर हा 1, 4 चुकलेला आहे. तर कुठले कुठले चुकलेले आहेत आपले 99 नंबरचा प्रश्न बदललाय. त्याच्यानंतर 46 नंबरचा प्रश्न बदललाय 99 46. त्याच्यानंतर 37 नंबरचा एक प्रश्न बदलला होता 99 46 37 आणि 31 आणि हा 31. तर असे 4 प्रश्न बदललेले आहेत. तर 99 46 37 आणि 31 आपण ते इथे स्टार्टिंगच्या पेजला परत एकदा पुन्हा लिहून घेऊया. एकतीस 37 46 आणि 99. तर हा सेट
डी आहे, त्याच्यानुसार हे 4 प्रश्नांची उत्तर बदललेली आहेत. हा तो प्रश्न होता, तो कॅन्सल केला आहे. कॅन्सल झालेले, रद्द झालेले प्रश्न क्रमांक आहेत 1 नंबर, 23 नंबर, 24 नंबर, 42 नंबर, 52 नंबर आणि 65 नंबर. हे प्रश्न रद्द झालेले आहेत, काढून टाकले त्यावेळी. आणि बदललेले, चेंज झालेले क्वेश्चन 4 क्वेश्चन आहेत, ते आहेत 31, 36, 46 आणि 99, सेट डी मधले. तर तुम्ही हे प्रश्न काळजीपूर्वक बघून घ्या. तुमचा स्कोअर कमी जास्त होतोय तो त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करून घ्या. आता राहिला प्रश्न, कट ऑफ याचा परिणाम काय होईल. तर सगळ्यात महत्वाचा आहे, तुम्ही जर बघाल ओव्हरऑल तर मुलांना लॉस झालेला आहे, जास्त तो झालाय, तो लॉस झालाय. फार कमी मुलांना याचा फायदा झालाय, काही मुलांना फायदा झालाय. ऑलरेडी फर्स्ट आन्सर की नाही कट ऑफ आपण 98 ते 100च्या रेंज मध्ये प्रेडिक्ट करत होतो, पण आता जी फायनल आन्सर की आली, त्याच्यानुसार कट ऑफ हा मित्रांनो 1-2 ते 2.5 मार्कांनी कमी, म्हणजे आपण 96 ±2 एवढा धरून चलूया, म्हणजे 2-1 मार्कांनी कमी. कारण जर बघसाल ना तुम्ही तर हे प्रश्न रद्द झालेत. रद्द झालेले म्हणजे मिळालेले 2 मार्क तुमचे गेले, पण जर समजा मला 23 नंबर चुकला होता, मला फक्त 0.5 मार्काचेच निगेटिव्ह मार्क भेटले ते, पण माझा लॉस झाला 1.5 मार्काचा आणि मला इथे फायदा होते 0.5 मार्काचा. तर नेट गेन फक्त 0.5 आहे आणि लॉस 1.5 मार्काचा. तर अशा वेळेस ना कट ऑफ कमीच होत असतो, वाढत नाही. आणि 4 प्रश्न बदललेले आहेत, बदलल्यामध्ये पण सेम होईल. जर बरोबर आलं तर तुम्हाला 2 मार्क भेटतील, सॉरी 2.5 मार्क भेटतील, कारण चुकल्यामुळे तुमचे गेले होते. आणि जर तुमचा हा प्रश्न चुकला तर तुमचे 2.5 मार्क जातील, असंच होईल. तर इथे 2.5 आहे, पण बदलल्यामुळे खूप जास्त परिणाम पडेल. तर कट ऑफ आपण म्हणजे फायनल प्रेडिक्शन असेल 96 ±2 एवढं धरून चालूया, किंवा आपण 95 पर्यंत ±2 एवढं पण करू शकतो. ऑलरेडी आपण 98 to 100च्या रेंजमध्ये कट ऑफ बनत होतो, आता आपण 95 ±2 धरू शकतो. कॅटेगरी मेल फिमेल याच्यानुसार कट ऑफ मध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. जर तुम्हाला काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि मी याच्या अगोदर कंबाईन गट ब चा जो पेपर झाला होता 14 जुलैचा, त्याच्यामध्ये आयोगाचा बदलता पॅटर्न, नवीन ट्रेंड, पीवायक्यूचं रिलेव्हन्स म्हणजे पीवायक्यू किती महत्वाचे वगैरे आहेत, तर याच्याविषयी बोलणारा एक डिटेल प्रश्न टाकलेला आहे, म्हणजे सॉरी डिटेल व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तो जवळपास 1 तासाचा व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये मी आयोगाचे बदलता पॅटर्न, बदलता ट्रेंड, क्वेश्चन पीआयक्यू, आता खूप जण म्हणतात पीआयक्यूचा रिलेव्हन्स नाही, पण मी त्या व्हिडिओमध्ये विथ प्रूफ पीआयक्यूचं रिलेव्हन्स जे आहे परीक्षेसाठी ते किती महत्वाचे आहेत पीआयक्यू हे दाखवलेलं आहे. सोबतच आयोगाची जी भाषा बदलते, आयोगाचा जो क्वेश्चनचा ट्रेंड आहे, क्वेश्चनचा पॅटर्न, क्वेश्चनची थीम आणि चेन क्वेश्चन काय असतात, तर ह्या 3 गोष्टी मी तिथे डिस्कस केल्या होत्या. म्हणजे महत्वाचं त्याचा ट्रेंड काय आहे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा, दुसरा पॅटर्न काय आहे किंवा त्याला आपण थीम म्हणू शकतो, आणि तिसरी कॉन्सेप्ट होती चेन क्वेश्चन. आता हे तुम्हाला ट्रेंड काय आहे, पॅटर्न काय आहे आणि चेन क्वेश्चन काय हे त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक्सप्लेन केलं आहे. तर मी इथे पण तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये ट्रेंड काय असतो ती गोष्ट सांगून देतो. म्हणजे या 3 गोष्टी तुमच्या थोड्या कन्सिडर. ट्रेंड म्हणजे एखाद्या गोष्टीवर वारंवार प्रश्न विचारणे, वारंवार प्रश्न विचारणे, एखाद्या घटकावर विचारणे. पॅटर्न किंवा थीम म्हणजे काय, प्रश्न विचारण्याची पद्धती, ज्याच्यामध्ये आपण डाटा किंवा म्हणजे आकडेवारी आहे कशा प्रकारे विचारली जाते, प्रश्न विचारणे, डाटा, आकडेवारी, विचारण्याची पद्धत. आणि चेन क्वेश्चन म्हणजे काय मित्रांनो, पूर्वी त्या कन्सेप्टवर प्रश्न आला होता, पूर्वी एक कन्सेप्ट होती त्याच्यावर प्रश्न होता, आता पुढच्या एक्झाम मध्ये ना तीच कन्सेप्ट अजून खोलवर विचारली जाते. तर आपण चेन क्वेश्चन म्हणूया. फॉर एक्झाम्पल, मागच्या वेळेस त्यांनी 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्तीवर सिंपल प्रश्न विचारला होता. तर यावेळेस कोणते कोणते विषय आहेत, 12वी सूची, आता 12वी सूची याला लागू होते, 12वी शेड्यूल आणि 73वीला 11वी. तर यांनी यावेळेस 12वी सूचीमध्ये कोणते कोणते विषय आहेत हे विचारलेलं होतं. कोणते कोणते विषय आहेत, सेम राज्यसेवेला त्यांनी 12व्या सूचीमध्येच कोणते कोणते विषय आहेत हे विचारलं होतं. म्हणजे तोच पॅटर्न ते फॉलो करतात, म्हणजे पॅटर्न पण फॉलो होते. त्यांचा ट्रेंड काय आहे, तर 12वी सूची, 13वी सूची, सॉरी 11वी सूची आणि 12वी सूची, 13वी नाहीचे माफ करा, आणि 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती या 3 घटकांवर त्यांचा
जास्त कल आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर हा आपलं चॅनल आहे स्टडीफाय IAS. तर तुम्ही याला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा, कारण आपण आता याच्यावर आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार काय ट्रेंड असेल, कशा प्रकारचे प्रश्न पुढच्या परीक्षेला येऊ शकतात, गट कला काय, आयोग आपल्या पुढे म्हणजे पेपर कशा पद्धतीने येईल, की कशा प्रकारचे नवीन पेपर सेट करू शकते, आयोगाची मानसिकता काय, क्वेश्चनचा पॅटर्न, ट्रेंड आणि थीम अँड चेन क्वेश्चन्स, या गोष्टीवर आपण प्रिलिम्स बूस्टर इनिशिएटिव्ह घेऊन येणार. त्याला आपण PBI म्हणून शॉर्ट मध्ये. तर प्रिलिम्स बूस्टर इनिशिएटिव्ह आपण घेऊन येणार आहोत प्रिलिम्ससाठी. आणि मेन्ससाठी असणार आहे मेन्स एनरिचमेंट प्रोग्राम. तर हा MEP फॉर मेन्स आणि प्रिलिम्स बूस्टर इनिशिएटिव्ह हे प्रिलिम्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला हे युट्यूबवर जर पाहायचे असतील तर कशा प्रकारे आयोगाचा बदलता ट्रेंड आहे, आयोग कसा PIQs ला आता तोडून मोडून विचारते, PIQ ॲज इट इज येत आहेत का, तर खूप कमी येत आहेत. तर आता PIQ सोबत आयोग पण थोडीशी तोडमोड करते आणि त्यांना तुम्हाला नवीन स्वरूपामध्ये तुमच्या पेपर पुढे आणून देते. तर आपण त्या पद्धतीनं त्या अनुषंगाने आपण असा अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही हे चॅनल आहे स्टडीफाय IAS किंवा स्टडी प्रेप IAS सुद्धा म्हणून तुम्ही युट्यूबला सर्च कराल तर येऊन जाईल. तर तुम्हाला नक्कीच या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांसोबत जे एक्झाम प्रिपरेशन करतात त्यांच्यासोबत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.